हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय हरे हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमादेवी मारा बाप रखुमादेवी मारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी कृष्ण जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी
जय जय राम जय जय राम हरी जय देह तव आहे प्रारब्धा अधीन देह तव आहे प्रारब्धाधीन देह तव आहे प्रारब्धा अधीन देह तव आहे प्रारब्धाधीन याचा मी काशीन वाहू भार याचा मी काशीन वाहू भार याचा मी काशीन वाहू भार सर्व माझा काळ तुझी ये चिंतने सर्व माझा काळ तुझी चिंतने सर्व माझा काळ तुझी ये चिंतने सर्व माझा काळ तुझी चिंतने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने इच्छित काया वाचा मने इच्छित लाभतो ना दिसे यावुनी दुसरा लाभतो न दिसे याहुनी दुसरा लाभतो ना दिसे यावुनी दुसरा लाभतो न दिसे याहुनी दुसरा आणि कदा तारा येणे जन्मे आणि कदा तारा येणे जन्म आणि कदा तारा येणे जन्म सर्व माझा काळ तुझी ये चिंतने सर्व माझा काळ तुझी चिंतने सर्व माझा काळ तुझी ये सर्व चिंतने माझा काळ तुझी चिंतने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने इच्छित काया वाचा मने इच्छित तू का म्हणे आलो शोषित संकटे म्हणे आलो शोषित संकट तू का म्हणे आलो शोषित संकटे म्हणे आलो शोषित संकट मी माझे उघडे आहे देवा माझे उखटे काय देवा मी माझे उखट काय देवा सर्व माझा काळ तुझी या चिंताने माझा काळ तुझी चिंता सर्व माझा काळ तुझी या चिंताने माझा काळ तुझी चिंता काया वाचा मने इच्छित से इच्छिताचे काया वाचा मने इच्छिताचे बार घुमाई हो बार कुमार अरे जय खो बार घुमाई हो बार कुमार हे जय खो बार घुमाई हो बार हे जय खो बार घुमाई हे जय खो बार घुमाई हो बार हे जय खो बार घुमाई हो बार हे जय खो बार घुमाई बार कुमार दे दे विठोबा देह तव आहे देह तव आहे प्रारब्धा अधीन देह तव आहे देह तव आहे देह तव आहे प्रारब्धा अधीन देह तव आहे प्रारब्धाधीन देह तव आहे देह तव आहे देह तव आहे देह तव आहे प्रारब्धाधीन देह तव आहे राम देह तव
अधीन हा देह आहे प्रारब्धाधीन याता मी कासीन वाहुबार याता मी कासीन वाहुबार सरो माझा काळ सरो माझा काळ तुझिया चिंतने सरो माझा काळ सरो माझा काळ तुझिया चिंतन याचा मी काशीन वाहुभार याचा मी काशीन वाहुभार देह माझा काळ सरो माझा काळ तुझी चिंतन चिंतन सरो माझा काळ सरो माझा काळ सरो माझा काळ काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने काया वाचा इच्छित से काया वाचा इच्छित से काया वाचा काया वाचा इच्छित से काया वा
तसे काया वाचा मने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने काया वाचा मने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने काया वाचा मने इच्छित से काया काया वाचा मने काया वाचा इच्छित से काया वाचा मने काया वाचा इच्छित से काया वाचा मने इच्छित से काया वाचा काया वाचा मने इच्छित से काया वाचा इच्छित से काया वाचा मने इच्छित से सर्व माझा काळ सर्व माझा काळ तुझ्या चित्तात आहे सर्व माझा काळ उठी है तारे हला हला विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी टाळी विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 कवरदा विठ्ठल ज्ञानदेवा हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज
शक्ती मुक्ताई महाराज की जय. सद्गुरु गंगा गिरीजी महाराज जय हो. सद्गुरु नारायण गिरीजी महाराज जय हो. छत्रपती शिवाजी महाराज जय. देह तब आहे प्रारब्धाधीन, देह तब आहे प्रारब्धाधीन, याचा मी काशी न वाहू भार. सरो माझा काळ तुझी चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. लाभतो ना दिसे यावनी दुसरा अनिक दातारा येणे जन्मे. सरो माझा काळ तुझी चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे ओकटे आहे देवा. सरो माझा काळ तुझी चिंतने, काया वाचा मने इच्छितसे. विठ्ठल 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 हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम नमन ऐको द्या. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, प्रथम हे दुसरे चरण संतांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने, कृपादाने कथेचा कलावज्ञे जीवोधरार्थावतारम, कला कांक तेजोधि कामोधि वक्त्रम. खलानिश्यवादापनोदार दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगा गिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं, नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये. मस्तक हे पायावरी, मस्तक हे कहे पायावरी. यावर करी संतांचा, वार करी संतांचा. हरिया वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या.
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण सावे वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण सावे जवळी असावे जवळी देह तव आहे प्रारब्धाधीन याचा मी काशीन वाहू भार सरो माझा काळ तुझी ये चिंतने काया वाचा मने इच्छितसे अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामानंद गिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मानावर आदिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न वलगाडणारं कोढं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराया अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा निवडलाय जगद्गुरु तुकोबराय अभंगामध्ये प्रतिपादन करतात देह तव आहे प्रारब्धाधीन याचा मी काशीन वाहू भार जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हा देह आहे ना हा प्रारब्धाच्या अधीन आहे हा देह एक ना एक दिवस जाणार आहे मग हा देह जाणार आहे तुकोबराय म्हणतात मग याचं विनाकारण मी का टेन्शन घेऊ बा हा देह तर जाणाराची तो प्रारब्धाच्या अधीन आहे पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हा देह जाण्याच्या अगोदरचा काळ देवा तुझ्या भजनामध्ये गेला पाहिजे देवा तुझ्या चिंतनामध्ये गेला पाहिजे सर्व माझा काळ तुझी हे चिंतने काया वाचा मने इच्छितसे तुकोबराय म्हणतात असं कायनं वाटतं मला वाचनं वाटतं का देवा तुझ्या भजनामध्ये माझं राहिलेलं आयुष्य गेलं पाहिजे पण जगद्गुरु तुकोबराय भगवंताला म्हणतात देवा मला तरी वाटतंय या जन्मामध्ये नामस्मरण सोडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा लाभ मला दिसत नाही सगळ्यात महत्वाचं नामस्मरण आहे पण तुकोबराय एकच खंत व्यक्त करतात देवा आतापर्यंत कित्येक जन्माचं मी दुःख सहन करत आलोय कित्येक जन्माचे संकट सहन करत आलोय पण त्या जन्मामध्ये देवा तुझ्या नामस्मरणाचं महत्व मला त्यावेळेस कळालं नाही फक्त या जन्मामध्ये कळालंय विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री क्षेत्र खंबाळा देशमुख पाटील यांच्या वस्तीवरती ज्या निमित्ताने आपण सर्वच उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी पार्वताबाई बाळकृष्ण देशमुख मातोश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय मातोश्रींच्या या वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वच आप्तेष्ट सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत कारण या कार्यामध्ये तत्पर असणारा संपूर्ण आईसाहेबांचा जो परिवार आहे त्यामध्ये श्री बाळकृष्ण भागाजी देशमुख पती आहेत त्याचप्रमाणे श्री भगवान बाळकृष्ण देशमुख मुलगा आहेत त्याचप्रमाणे कैलासवासी बेबीबाई अशोक महाले कारण आईसाहेबांच्याच कन्या असणाऱ्या त्यांना जवळजवळ मला वाटतं 3 महिने झाले जाऊन त्यांचंही निधन झालं आहे म्हणून या परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण आईच्या जाण्यानं एक दुःख आणि पुन्हा मुलगी जाण्यानं दुसरं दुःख या परिवारावरती आहे त्याचप्रमाणे श्री लता संजय देशमुख मुलगी आहेत त्याचप्रमाणे आईसाहेबांचे नातू सर्व साहिल असेल सूरज असेल कुमारी वैष्णवी असेल हा संपूर्ण देशमुख परिवार यांना दुःखातून सावरण्याची शक्ती देव एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो कारण आई जाण्याचं दुःख खूप मोठं असतं बांधल्या पिंडीचा आळा तुटल्यानंतर वटवृक्ष मोळून पडल्यानंतर धरणाचा बांध फुटल्यानंतर किंबहुना देवाऱ्यातील दिवा विझून गेल्यानंतर जे दुःख समयला होतं जे दुःख वटवृक्षावरील निवास करणाऱ्या पाखरांना होतं जे दुःख धरणातील पाणी दुःख गवताच्या काडीला होतं तेच दुःख या परिवारातील प्रत्येक सदस्याला झालंय कारण आई म्हणजे घराचं खऱ्या अर्थाने प्रेम असतंय आपल्या घरावरती प्रेम करणारी आई असते एकदा आई निघून गेली का आम्ही कितीही मोठं झालो कितीही धन कमवलं नाही का तर एक दाखवायचं कोणाला हो
म्हणून खऱ्या अर्थाने या परिवाराची आई निघून गेली. आईचे मुलं असतील, नातू असेल, म्हणत असतील आई तर हाताचा पाळणा केला ग तू, नेत्राचा दिवा झाला, 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये तू आम्हाला वागवलंय. म्हणून खऱ्या अर्थाने आई विना हा परिवार पोरका झाला. आईचं कारण शून्यातून खऱ्या अर्थाने मातोश्रीनं हे विश्व निर्माण केलंय. मी नेहमी म्हणत असतो बरं का, आपल्या घराला संस्कार देण्याचं काम जे करत असतं ना ते म्हणजे आमच्या मातावर्ग, आमची आई आहे. ज्या ज्या घरामध्ये मुलं सुसंस्कृत जन्माला आले ना त्या घरामध्ये सगळ्यात मोठा हात तो आईचा असतोय. आईमुळे खऱ्या अर्थाने आम्ही मोठं झालेलो असतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम एका जिजाई साहेबांनी केलंय. हाच तो महाराष्ट्र आहे नाही का. महाराष्ट्राची स्त्री म्हणजे एक सुसंस्कृत स्त्री आहे हो. ह्याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेली आमची सिंधुताई सपकाळ असेल नाही का, 1000 मुलं त्या मातोश्रींना अनाथ मुलं सांभाळले. आजही त्या मातोश्रींचे जे अनाथ मुलं तेच कोणी क्लास 1 अधिकारी, क्लास 2 अधिकारी, अनाथ मुलं ते आईना सांभाळले. हाच तो महाराष्ट्र आहे. ह्याच महाराष्ट्रामध्ये प्रतिभाताई पाटील सारखी कन्या जन्माला आली नाही का. भारताच्या राष्ट्रपती राहिल्या त्या किती 5 वर्षे. पण महाराष्ट्राची जी संस्कृती आहेत ना त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी पडलेला फोटो बघितला का तुम्ही? नाही. ही खऱ्या अर्थाने आमच्या महाराष्ट्राची संस्कृती. म्हणून आपल्या घरातील एकदा आई निघून गेली ना ते दुःख खूप मोठं असतंय. आपल्यावरती प्रेम करणारं कोणीतरी असतंय ते एकदा निघून गेलं. भगवंताने आम्हाला हे 2 दैवत पहिल्यांदा दिले, एक आई आणि दुसरा बाप. हे दोन्ही जर एकदा निघून गेले ना आमच्यावरती कृपा करणारा हे जगात कोणी शिल्लक राहत नाही. विठाला विठाला. म्हणून या परिवाराने सुंदर असं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. खऱ्या अर्थाने शेवट तो भला माझा बहु गोड झाला नाही का, हे महत्वाचं आहे. कारण आज आमचे भगवान भाऊनी असेल सगळेच आता परिवारातील सुंदर असं आयोजन केलं. एवढं समाज या कीर्तनाकरता आईच्या वर्षश्राद्धासाठी उपस्थित आहेत. नक्कीच त्या आईना चांगलं कार्य केलंय. सुसंस्कृत असा परिवार मातोश्रींनी घडवला आहे. त्याबद्दल त्या परिवाराला मी धन्यवाद देईल. आणि आज या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वच आता नामवंत गायनाचार्य असेल, टाळकरी असेल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे येवला तालुक्याचं वैभव असणारे, माझ्यावरती नितांत असं प्रेम करणारे दीपक महाराज मोहीनसुद्धा उपस्थित आहेत. मोहन ते फॉल्ट होतो थोडा नाही का, मोहन. त्याचप्रमाणे आमचे दत्ता महाराज आहेरसुद्धा उपस्थित आहेत. इकडून शिरसगोन आलेले आमचे गुलाब महाराज असतील. आता त्यांच्या पाठीमागं सर्वच आमचे रविबापू शितोळे असतील. त्याचप्रमाणे सदाशिव नाना निर्मळ असेल, राजू काका असेल. थोडं पुढे येऊन बसा ना. नाही पुढे या तिथलं मागं ऊन लागतं तिकडं, ते गरम येतं झाडा. इथे या. राजू काका हिंगे असतील, आपल्या गावाचं वैभव. त्याचप्रमाणे आमचे मयूरदादा असतील. आता सर्वच गावातील सर्वच भजनी मंडळ. विठाला विठाला आत्ताच या ठिकाणी आदरणीय आपल्या परिसराचं वैभव असणारे गुरुवर्य भरतगिरीजी महाराज बाबासुद्धा उपस्थित या ठिकाणी झाले. बाबांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थाने बाबांना जवळून सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची सेवा घडली नाही का. हे भाग्य कोणाच्या नशिबात नसतो. साधूची सेवा घडणं म्हणजे कोणाच्या प्रारब्धामध्ये नसतं. इच्छा असली तरी सेवा भेटत नाही नाही का. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेनं सतसंग मंच लभते पुरुष यादावाई. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने सेवा करण्याचा योग येत असतोय. म्हणून या ठिकाणी भरतजी महाराज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदंगावरती साथ करतात आपल्या परिसराचं वैभव नाही का. संदीप दादाला बघितलं की मला पठाडे अन्नाचं ध्यान येत असतं कधी कधी. कुचर अजिबात नाही वाजवण्यामध्ये नाही का. कसलवून वाजवायचं. मूर्तीला आणे पण कीर्तिमान आहे. संदीप दादा गोड हाते आपल्या परिसराचं वैभव आहे. संदीप महाराज वैद्य उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे जे पाठीमागे छोटी छोटी लेकरं दिसत आहेत का, आपल्या वैजापूर तालुक्याच्या परमार्थामध्ये एक छोटीशी भर म्हणावं लागेल का. बहिणाबाई संस्थान ज्यांनी स्थापन केलंय ते आमचे रामेश्वर महाराज सोनवणे, त्यांनाही धन्यवाद देईल का मृदांगावरती ते साथ करतात. मृदंगसुद्धा चांगला तयारी आहे आणि मुलंसुद्धा चांगल्या प्रकारे त्यांनी घडवली. कारण हे घडवणं सोपं नाही हो. आपलं एकच असतं पण ते आपल्याला काहीच उजरून देत नाही नाही का. एकच असतं पण ते इतकं त्रास देतं. हे 100 मुलं सांभाळायचं सोपं नाही हो. यांच्यामध्येच कोणीतरी ढोक महाराज असेल, राऊत बाबा असेल, काय पुढचं सांगावा.
माझं नेहमी वाक्य असतं, आमच्या मुलांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, पण वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळेल हो, पण वारकरी संस्कार मिळतील का? कधीच मिळणार नाही. फक्त आम्हाला वारकरी संप्रदाय देईल. म्हणून ते कार्य अहोरात्रपणे जे करतायत आमचे रामेश्वर महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. इकडून उभे असणारे सगळेच आमचे मामा असेल, सर्वच आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. खंबाळकर मंडळी, विना घेऊन वायरमन साहेब आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांपासून जे वारसा ज्यांच्या वडिलांचा आहे, माझ्या वडिलाची मीराशी का देवा, आमचे गोकुळ भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. समोर बसणारे आता सगळेच आमचे, कारण माझ्यावरती नितांत मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे, शिंगवा गावचं वैभव असणारे आमचे जनू काका बर्गे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मावस भाऊ का, वा वा वा, काका या ठिकाणी उपस्थित आहे. कारण त्या परिसरात असं आहे ना, त्यांच्या घरी म्हणजे असं महाराष्ट्रामधला एकही महाराज शिल्लक राहिला नसेल का त्यांच्या घरी गेले नसेल. काकांचं सुंदर नियोजन असतं, काकाही उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गोदेरामदादा हिंगे असेल, ज्ञानेश्वर काका मोठे असतील, त्याचप्रमाणे बापूसाहेब गोरशे असतील, आमचे बाबासाहेब महाराज जाधव असेल, संतोष भाऊ असेल, नागम ठणून आलेले माझ्यावरती नितांत असे प्रेम करणारे बद्री अण्णा चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल भाऊ निर्मळ आहेत. आता सगळेच परिचित दिसत बरं का. भाऊसाहेब भाऊ हिंगे असेल, सर्वच आता माफ करा मला, सगळ्यांची नावं घेत बसलो ना आपलं इथंच वेळ निघून जाईल. सर्वच आता सर्वच उपस्थित असणारे सर्वांच्या चिन्हत मस्तक होतो. कुणी उकला असेल त्यांना सांगतो माफ करा, आणि माझ्या कीर्तन सेवेकडे वळतोय. विठाला 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 वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार जीवाने एकदा देहाचा त्याग केला, कामाला हे महत्वाचे विधी करावं लागत असतात. आमच्या हिंदू धर्मामध्ये कर्म प्राप्त आहे. आम्ही जे कर्मकांड करतोय हे सर्व करत असताना अंतकरणामध्ये भाव लागतो, आणि अंतकरणामध्ये जर भाव नसेल गेलेल्या व्यक्तींविषयी, तर केलेलं कर्मकांड असेल, केलेलं पिंडदान असेल, आमच्या पूर्वजांपर्यंत कधीच पोहोचणार नाही. म्हणून अंतकरण एकाग्र चित्त लागतं, अंतकरणामध्ये भाव लागतो, तरच आम्ही संपूर्ण कर्मकांड करतोय ना. केलेलं कर्मकांड आमच्या वडिलांपर्यंत पितरांपर्यंत पोहोचत असतं. जर कर्मकांड व्यवस्थित नाही झालं ना, तर मग आम्हाला पितृदोषाला सामना करावा लागत असतो. मग हे सर्व विधी करत असताना तुम्ही म्हणून महाराज का करायचे? कारण जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्ही घरामध्ये 7 प्रकारचे श्राद्ध करत असतो. पहिलं श्राद्ध केलं जातं अमान्य नावाचं श्राद्ध, ते आम्ही 20व्याच्या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर हस्ती संचयन श्राद्ध केलं जातं, केसपुराक श्राद्ध, नाभीपुराक श्राद्ध, हृदयपुराक श्राद्ध, ब्रह्मवेद नावाचं श्राद्ध करत असतो. कडू घास काढणे त्याला एक श्राद्ध म्हटलेलं आहे. याच्यानंतर दशक्रिय विधी येतो. आम्ही म्हणत असतो तिळ घ्यायला जायचंय. तिळ काय हो, त्याचं तिळ प्रतीक मानलेलं आहे. पण तिळाबरोबर आमच्या जवळ असणारं पुण्य जी व्यक्ती गेली ना तिला समर्पित करायचं असतं, नाही का. मग तिळतिळ पुण्य साचा पडे. त्याच्यानंतर 13वा येतो. 13व्याचा विधी झाला का आत्म्याचा मार्गक्रमण सुरू होतो. आमच्या मातावारकांनी घरामध्ये दिवा लावलेला असतो. किती दिवस लावतो आम्ही? 13 दिवस दिवा लावलेला असतो. का लावायचा हो? कारण तो आत्मा 13 दिवस घरामध्ये त्या दिव्याच्या स्वरूपामध्ये स्थित असतो, आणि एकदा का 13व्याचा विधी झाला, आत्म्याचा मार्गक्रमण सुरू होतो. आत्मा वर्ष श्राद्धाच्या दिवशी भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित होतो, आणि त्या ठिकाणी मग चित्रगुप्त नावाचा वकील असतो. आयुष्यभर केलेल्या कर्माची फैल भगवंताच्या समोर ठेवतो. गोकुळदादा आवाज येणार मागं येणार, म्हणजे मॉनिटर वाढा. विठाला विठाला हरी विठाला विठाला. चित्रगुप्त नावाचा वकील आयुष्यभर कर्माची फैल भगवंताच्या समोर ठेवतो. मग आम्ही आयुष्यभर जे कर्म केले असेल, कोणाचं चांगलं केलं असेल, नाही का, कोणाचं वाटोळं केलं असेल, भगवान परमात्मा सगळ्या याचा लेखाजोखा करतो. आणि त्या दिवशी भगवंत ठरवतो आम्हाला पुनर्जन्म द्यायचा का भगवंताच्या चरणाजवळ जागा द्यायची, ते भगवान परमात्मा ठरवत असतो. म्हणून जीवनामध्ये माणसांनी कर्म चांगले केले पाहिजे. आमच्या बरोबर धन दौलत येणार नाही, पैसा अडका येणार नाही, फक्त केलेले कर्मच आमच्या बरोबर येणार आहे. दुसरं काही येणार नाहीये. कारण ह्या विश्वाचा नेहमी बरं का, ह्या जगाचा नेहमी, जो जन्माला आलाय ना त्याला जावाच लागणार आहे, पर्याय दुसरा नाही. कारण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जातस्य ही ध्रुवमूर्ती ध्रुवम जन्म मृतस्य तस्माद परिहरिते नतोम सुचितु मरसी. अर्जुना, अरे तू हे मारले तरच मरणारे का रे? अर्जुना, तू नाही मारले तरीही ते मरणारे. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेचेत, मरते उपजते सवेचेत.
उपजते सवेतेची मरते उपजते सवेते उपजल्या पिंडा मरण सांगा उपजल्या पिंडा मरण सांगा उपजल्या पिंडा मरण सांगा जय हो. उपजल्या पिंडा मरण सांगा ते मरते उपजते सवे हरी बोल. मरते उपजते सवे उपाजले पिंड मरण सांगते, कारण मरण आम्हाला जावं लागणार आहे, चुकणार नाहीये. देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाची आपण माऊली ज्ञानोबराय म्हणतात, जो देहरूपी गावाला येतो ना त्याला एक ना एक दिवस जावाच लागणार आहे. पण माऊली ज्ञानोबराय खऱ्या अर्थाने जन्माच्या सोहळ्याला किंमत देत नाही हो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, खऱ्या अर्थाने ज्याचा मृत्यूचा सोहळा होतो का तो भाग्यवान आहे. मग मृत्यूचा सोहळा कोणाचा होतो? आमच्या संत महात्म्याचा मृत्यूचा सोहळा होतोय. कारण आयुष्यभर ज्या संत महात्म्याने हाडाचे काढा केलंय, आमचा महाराष्ट्र ज्या महात्म्याने घडवलाय त्या संतांचा मृत्यूचा सोहळा होतो ना. आमच्या देशाला देवभूमी म्हटलेला आहे, पण आमच्या महाराष्ट्राला संतभूमी का म्हटलो? जेवढे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले ना, एवढे संत आतापर्यंत कुठेही जन्माला आले नाही. कारण आमचं भाग्य आहे का आपण सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये जन्माला आलोय. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्माला आलो, केवढं भाग्य आहे आमचं. मी तर नेहमी म्हणत असतो ना, कारण आमचं एवढं भाग्य आहे का आमचं मस्तक हे सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या चरणावरती टेकलेलं आहे. किती भाग्य आहे. आजही महाराजांच्या चरणाचे रजक्कन या मस्तकाला लागेल असेल बाबा. किती भाग्यवान आहोत आपण का महाराजांच्या सानिध्यामध्ये आम्ही जन्माला आलोय. आम्हाला कधी भगवंत आम्ही बघितला नाही, कारण महाराजांनी खऱ्या अर्थाने आम्हाला जगाच्या मालकाची ओळख करून दिली. हे असो तिठी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके, तो जीवची परी तुके महिषेशी. नाही का, आम्ही साधारण जीव आहे, आम्ही कधी भगवान परमात्मा बघितला नाही. पण कृपा आमच्यावरती सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांची झाली आणि आमची ताकद एवढी तयार होत असती. संतांच्या कृपा दृष्टीमध्ये शिवाच्या बरोबरीला जाण्याची ताकद असते. म्हणून संतांचं खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र आहे. संतांकडे दया असती, क्षमा असती, शांती असती. नाही का, कारण जीवनामध्ये आम्ही दया म्हटलं का आम्हाला द्रौपदी आठवती महाराज, आणि दान म्हटलं का कर्ण आठवतंय. नाही का, कर्णासारखा दानी या जगात दुसरा कोणी नव्हता, कर्णासारखा दानशूर कोणी नव्हता. एकदा काय झालं, धर्मराजा आणि भगवान परमात्मा श्रीकृष्ण भगवंत गप्पा मारत होते. पण गप्पा मारत असताना भगवंताच्या मुखातून गेलं, म्हणलं अरे कर्णासारखा दुसरा दानीच कोणी नाही म्हटले. धर्मराजाला खटकलं. धर्मराजा म्हणजे देवा काय प्रत्येक वेळेस तुम्ही त्या कर्णाचं लावून धरतात, आम्ही दानी नाही का म्हटले, आमच्यासारखा सुद्धा दानशूर कोणी नाही म्हटले. भगवंतानी धर्मराजाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एक दिवस काय झालं, धो पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असताना भगवंताने एका याचकाचं रूप धारण केलं आणि धर्मराजाच्या राजदरबारामध्ये गेले आणि सांगितलं माझ्या आईचं निधन झालंय आणि त्या आईचं निधन झाल्यामुळं अंत्येष्टी क्रिया करण्यासाठी मला लाकडाची जरूरत आहे, लाकडं द्या म्हटले. धर्मराजाने सेवकाला सांगितलं जा म्हटले लाकडं घेऊन ये, त्यांना लाकडं देऊन टाक. सेवक पळत गेला, पण ताबडतोब पुन्हा आला आणि आल्याबरोबर सेवक म्हणायला लागला धर्मराजांना, राजे अहो पाऊस इतका चालू आहे, एक सुद्धा कोरडं लाकूड नाही म्हटले. लाकडं नाहीचे कोरडे, कुठून द्यायचे? धर्मराजे त्या याचकाला म्हणले अरे दिले असते तुला, पण पाऊस चालू आहे, कोरडे लाकडं नाहीये, उद्या ये म्हटले, उद्या पाऊस उघडल्यानंतर. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान परमात्माच धर्मराजाकडे आले. आल्याबरोबर म्हणले धर्मराजा काल कोणी आलं होतं का? म्हणजे हा एक याचक आला होता, त्याने त्याच्या आईच्या अंत्यविधीसाठी लाकडं मागितले. आणि मग भगवंत म्हटले दिले का तुम्ही लाकडं? नाही म्हटले. तेव्हा पाऊस चालू आहे कुठून देणार? अरे म्हणे धर्मराजा तुझ्याकडे मागायला आला, पण त्याच्या आईचा अंत्यविधी राहिली का? कर्णाने लाकडं दिलं म्हटले. आणि मग धर्मराजा म्हटले कर्णाकडे पाऊस नव्हता का? म्हटले मग कर्णाने कुठून लाकडं दिले? आणि मग धर्मराजांना भगवान परमात्मा म्हटले अरे धर्मराजा तुमचा दोघांमधला फरक असा आहे, कर्णाचं दान हे स्वभावातलं दान आहे आणि धर्माचं दान हे धर्मामधलं दान आहे. नाही का, स्वभावात दानी माणूस असला पाहिजे. ज्या वेळेस त्याच्याकडे मागण्याकरता तो याचक गेलाय ना, त्याच्याही सेवकांना सांगितलं का महाराज सगळे लाकडं ओले, पण कर्ण काय म्हटलं माहिती का? कर्ण म्हटला माझा जो झोपण्याचा पलंग आहे का, चंदनाचा पलंग होता, जा त्याचे तुकडे करा तूच देऊन टाका म्हटले. म्हणजे कर्णासारखा दानी कोणी नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल
हरी विठ्ठल आत्ताच या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव वैजापूर पंचायत समितीचे सदस्य असणारे, कारण ज्यांच्यावरती तुम्ही संपूर्ण गावाने परिसराने भरपूर असं प्रेम केलं, आमचे पप्पूदादा लांडे उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. विठाला विठाला हरी विठ्ठल म्हणजे दान म्हटलं का खऱ्या अर्थाने आम्हाला करणं आठवतोय. कर्णासारखा दुसरा दानी कोणी नाहीये. याच्यापेक्षा एक उदाहरण सांगेल. एकदा दुर्योधन कर्णाला म्हटलं, अरे मला वेळ नाही पण माझ्या पत्नीला आणण्याकरता जा बरं माहेरामध्ये, तिच्या माहेरामध्ये जा म्हणले तिला आणायला. आणि कर्णाने काय केलं, रथ गळा घातला आणि दुर्योधनाच्या पत्नीला आणायला सासूरवाडीमध्ये गेला. दुर्योधनाच्या पत्नीला बरोबर घेतलं रथामध्ये, दुर्योधनाच्या पत्नीला. आणि येत असताना एक ब्राह्मण गरीब रथाला आडवा झाला. आणि रथाला आडवा झाल्याबरोबर म्हटला, अहो कर्ण राजा, माझ्या मुलीचं लग्न आहे, काहीतरी धन दान करा, मला सोनं लागतंय, परिस्थिती बिकट आहे. पण रथामध्ये कर्णाकडे काहीच नव्हतं. कर्णाने डोकं वापरलं. कर्ण म्हणला, दुर्योधनाच्या पत्नीच्या अंगावरती जे सोनं होतं का, तेच म्हटलं, वहिनी उठा बरं, ते सोनं द्या म्हणली. सगळं सोनं घेतलं दुर्योधनाच्या पत्नीकून आणि त्या ब्राह्मणाला ते दान केलं. अहो दुर्योधनाच्या पत्नीला खूप राग आला ना, सोनं दिलं म्हणल्यावर बायांचं असं जीव देतील पण सोनं देणार नाही, इतका जीव सोन्यामध्ये असतो. तिला खूप राग आला. आल्याबरोबर त्या दुर्योधनाला इतकी बोलायला लागली, एवढी काय तुमचा मित्र आहे, असं कुठं मित्र असतो का, माझं सगळं बापानं बनवलेलं सोनं तुम्ही देऊन टाकलं म्हटली. त्यांनी त्याला काही कळतं का असं तसं. दुर्योधन म्हणला, अरे त्याचे आभार मान. म्हणे काय झालं आभार मानायला, त्याचे आभार मान म्हणे, त्यांना मुलीच्या लग्नाकरता सोनं मागितलं. तो जर म्हटला असता ना मुलाकरता मुलगीच मिळत नाही, तुला दान दिलं असतं म्हणजे. मला म्हटलं असतं काय बसलं धरून त्या पत्नीला दुसरी देईन तुला. अरे करण्यासारखा दानी नाही. दया म्हटलं का आम्हाला द्रौपदी आठवते. विठाला 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 हरी विठ्ठल 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 विठ्ठल. कारण द्रौपदीच का आठवती हो, ज्या वेळेस द्रौपदीचे 5 मुलं अश्वत्थामाने मारले, 5 मुलं मारले, पण तरी ज्या वेळेस भगवंताने त्या अश्वत्थामाला पकडलं आणि समोर आणून उभं केलंय ना, त्यावेळेस द्रौपदी म्हटली काहीच करू नका, सोडून द्या त्याला. ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं आणि युद्ध चालू असताना अर्धमेल्या अवस्थेमध्ये दुर्योधन रणभूमीमध्ये पडलेला आहे, अर्धमेल्या अवस्थेमध्ये पडलेला आहे. पण त्या दुर्योधनाच्या डोक्यातली सूड भावना गेलेली नव्हती. 99 कौरव मारल्या गेले होते, एकटा दुर्योधन रणभूमीमध्ये पडलेला आहे. पण डोक्यात सूड भावना इतकी होती का आपण संपलोय ना, मग पांडवांना घेऊन संपवायचं म्हटले. तसं मरायचं नाही. आहे काही जगात अशी नाही का, आपण संपलो तर चालन पण दुसऱ्याला घेऊन संपवायचं. यक्कर गेला तर चालन पण डोक्यातला चक्कर जात नाही. असे काही माणसं आहेत ना, त्याला दुष्ट बुद्धीचे म्हटलेलं आहे माऊलीने. दुष्ट बुद्धीचे लोक असतात. माऊली ज्ञानोबरायाने एक बेंडकाचं उदाहरण सांगितलंय. माऊली ज्ञानोबराया म्हणतात, बेंडूक असतं ना, त्या बेंडकाला सापानी पाठीमागून पूर्ण गिळलेलं असतं, पण त्या बेंडकाचं तोंड व्यवस्थित असतं. पण तरी समोर एखादा डास आला ना, ते डास पकडीत राहतं. त्याला माहित नाही का पूर्ण गिळलोय आपण. दुर्धरी सापे गिळजीत आहे उभा, तो माशी वेटाळी जिबा नाही का, त्या जिब्यानं डास पकडत असतो. म्हणजे तसे दुष्ट बुद्धीचे लोक असतात. आपण संपलो याचा कधीही विचार करत नाही. आपण का संपलो असेल नाही का, कारण कौरवांची संपत्ती होती आणि तिनं कमवलेली संपत्ती होती. म्हणून कौरवांना खऱ्या अर्थाने त्यांचा शेवट लवकर झालाय नाही का. माणसाकडं नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे हो. घरात येणारा पैसा तृप्त असला पाहिजे, कोणाच्या मुंडक्या मुरगळून घरात येणारा पैसा नसावा. नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे. लोक पापाचा पैसा, पापाच्या पैशात घर बांधतात, ते वास्तुशास्त्रानुसार नाही का. अहो देव जरी ईशान्य दिशेला असले ना, कोपल्याशिवाय राहीन को पापाचा पैसा असल्यावर. म्हणून नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल आत्ताच या ठिकाणी आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती असणारे अंकुश आप्पा हिंगे उपस्थित आहे. आपण नाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. माणसाकडे नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे, दुष्ट बुद्धी नसली पाहिजे. कारण काही लोकांची भावना असते, आपण संपलो तो झाला पण दुसऱ्याला घेऊन संपवायचं. तुम्ही चांडाळ चौकडीच्या करामती पाहिलेलं आहे का? सिरियल एक मराठी सिरियल रामेश्वर महाराज, त्याच्यात रामभाऊ नावाचं पार्ट आहे. ते एवढं गोड बोलतं ना,
ते म्हणतं आज्याकडं बापाकडं 40 एकर जमीन होती दादा. काय? आज्याकडं बापाकडं 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्याकरता त्यांनी 35 एकर विकली म्हणली. पण त्याची जी अवलादी म्हणली राहिलेली 5 एकर फुकीन, पण गावचा नादच पुरा करील. नाही का? त्याला काय म्हणतात, दुष्ट बुद्धीचे माणसं असतात. आपण संपलो तर चालन, दुसऱ्याला घेऊन संपवायचंय. तसं त्या दुर्योधनाच्या डोक्यामध्ये सूड भावना आहे. अश्वत्थामाला बोलवलं, अश्वत्थामा जवळ आला. त्याला म्हणले, अरे तुला आपल्या बाजूचं मी सेनापती पद देतोय, जा म्हणले पांडवांना मारून ये. आता तेही फुगलं आणि ते फुगलं गेलंय. तलवार रात्री 12 वाजता घेऊन पांडवांच्या शामियानामध्ये. त्या ठिकाणी पांडव नव्हते, पण पांडवांची 5 मुलं झोपलेले कॉटवरती. त्या अश्वत्थामाने काय केलं, तलवार काढली आणि द्रौपदीचे जे 5 मुलं होते पांडवांपासून झालेले, 5ही मुलांचे मुंडके कापले आणि हातात घेऊन दुर्योधनापर्यंत आलाय. दुर्योधनाने बघितलं, म्हणलं अरे 18 दिवस युद्ध केलंय मी, मला पांडव सापडले नाही, तू 1 तासात जाऊन मुंडके हातात घेऊन आला. म्हणले शक्य नाहीये. अश्वत्थामा म्हणले, अरे त्यांचेच मुंडके नाही, मला दाखव म्हणले जवळ घेऊन. ज्या वेळेस दुर्योधनाने जवळ घेऊन ते मुंडकं बघितलं, भीमाच्या मुलाचं मुंडकं होतं. म्हणले अरे अश्वत्थामा काय केलं तू, लेकरांची काय चूक होती म्हणले. आपलं युद्ध पांडवांबरोबर होतं, त्या लेकरांना का मारलं रे अश्वत्थामा तू. आणि हीच बुद्धी दुर्योधनाला अगोदर सुचली असती तर कल्याण झालं नसतं का जीवनाचं. वेळ निघून गेल्यावरती मग आम्हाला कळतंय आपण लयाला गेलोय, आपलं वाटोळं झालंय, नाही का. त्या दुर्योधनाने देह ठेवला, अश्वत्थामा पळायला लागला. त्याला माहित होतं पांडव आपल्याला जिवंत सोडणार नाही, जगाचा मालक त्यांच्या बरोबर आहे. पळायला लागला. इकडं सकाळ झाली, द्रौपदी उठली, पण त्या शामियानाच्या बाहेर ते रक्त वाहत होतं. मध्ये बघायला गेली तर 5ही मुलांचे धड पडलेले, त्या धडाला मुंडकी नाही. द्रौपदी आक्रोश करते. त्या जगाच्या मालकाचा धावा करायला लागली. त्या भगवंताला पाचारण करत होती, माता शिशूनाम निधनम सुतानाम निसम्य घोरम परितप्यमाना. भगवंता आक्रोश करायला लागली, भगवंताचा धावा करायला लागली. भगवान परमात्मा धावून आले. द्रौपदी काय झालं. द्रौपदी सांगत होती, देवा माझ्या 5 मुलाचा कोणीतरी वध केलाय. भगवंताला लक्षात आलं. भगवंताने वायुयोगाने रथ काढला आणि जाऊन त्या अश्वत्थामाला पकडलं आणि द्रौपदीच्या समोर आणून उभं केलंय. सांग द्रौपदी, काय शिक्षा करायची या अश्वत्थामाला. याचं मुंडकं छाटायचं का द्रौपदी, याचे हात काढायचे का, याचे पाय काढायचे. द्रौपदी तू म्हणेल ती मी शिक्षा करायला तयार आहे, फक्त तू सांग. आणि द्रौपदीचे उद्गारे, मुच्यता मुच्यता मेष ब्राह्मणो नितरम गुरु हो. ब्राह्मणांचा मुलगा आहे आणि विशेष म्हणजे आमच्या गुरूंचा मुलगा आहे, नाही का, द्रोणाचार्यांचा मुलगा आहे. त्याला काहीच करू नका. गुरुच्या रूपाने खऱ्या अर्थाने अश्वत्थामा आज आमच्या समोर आहे. काहीच करू नका म्हणले, त्याला काहीच करू नका, सोडून द्या. दया म्हटलं का आम्हाला खऱ्या अर्थाने द्रौपदी आठवत असते. विठाला म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये आमचं जीवन केलं पाहिजे, संतासामध्ये आम्ही राहिलो पाहिजे, नाही का. म्हणून संतांचा सहवास जर आम्हाला असेल. आजही सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचे चरण ज्यांच्या ज्यांच्या घराला लागले ना, त्यांच्या जीवनाचं कल्याण झालं. जे महाराजांच्या विचाराने आजही माणसं चालतात का, त्यांच्या जीवनाचं कल्याण होऊन गेलंय. कारण हा आपला भाग म्हणजे महाराजांमुळेच खऱ्या अर्थाने आज आपण सुजलम सुफलम आहे. संस्कार महाराजांमुळे आपल्याला एवढे आहेत. विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये प्रत्येकाला जावं लागणार आहे, नाही का. आयु कर्ममचे वित्तमचे विद्याने धन मिळायची. आयुष्य, कर्म, वित्त, विद्या आणि मरण या 5 गोष्टी आमच्या प्रारब्धानुसार आम्हाला मिळत असतात, नाही का. अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं, नाही का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना, हे शरीर प्रारब्धाच्या आधीने, तसं अन्न प्रारब्धाच्या आधीने, मान सुद्धा प्रारब्धाच्या आधीने आणि धन सुद्धा प्रारब्धाच्या आधीन आहे. कारण 2 नंबरनी कमवलेलं धन हे 10 वर्षाच्या पुढे साथ देत नाही, शास्त्राचा नेहमी. म्हणून आमचं धन सुद्धा प्रारब्धाच्या अधीने आणि अन्न सुद्धा प्रारब्धाच्या अधीने. कारण अन्न कसं प्रारब्धाच्या अधीने तुम्हाला सांगतोय. एकदा भगवान श्रीकृष्ण भोजन करण्याकरता बसले आणि भोजन करण्याकरता बसल्याबरोबर समोर रुक्मिणी आईसाहेब आल्या. भगवंतांनी त्या ताटाला पाणी फिरवलं, डोळे झाकले, भगवंत भोजन सुरू करणार. तेवढ्यात रुक्मिणी आईसाहेब म्हणले, देवा थांबा. देवाला थांबवलं. म्हणले का हो. रुक्मिणी आईसाहेब म्हणले, देवा तुम्ही या सृष्टीमध्ये मनुष्य जन्मामध्ये आलेला प्रत्येक जीव भोजन करण्याच्या अगोदर ताटाला पाणी फिरवतो, तुमचं स्मरण करतो, मग भोजन करण्याकरता बसतो.
मग तुम्ही कोणाचं स्मरण करता म्हटले. आणि मग भगवंताचं उत्तरे भगवंत म्हणले, अगं रुक्मिणी, या सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाला त्याच्या प्रारब्धानुसार भोजनाची मी व्यवस्था करतो, म्हणून मी डोळे झाकतो. कोणी उपाशी राहू नये म्हणून मी डोळे झाकतो, त्याची सगळी व्यवस्था करतो, मग मी भोजन करण्याकरता बसतो. रुक्मिणी आहे असं म्हटलं, तेव्हा काय खोटं बोलाता, इकडं तुम्ही डोळे झाकता तिकडं कसं काय प्रत्येकाला मिळतंय. भगवंत म्हटले असंच आहे. पण रुक्मिणी आहे साहेब हुशार होत्या. त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी छोटीशी मुंगी पकडली, ती मुंगी एका डबीमध्ये टाकली, तिचं झाकण लावून घेतलं, ती डबी कपाटामध्ये ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी भगवंत आले, भोजन करण्याकरता बसले, पाणी फिरवलं, डोळे झाकून भोजन सुरू करणार. तेवढ्यात रुक्मिणी आहे साहेब म्हटले, थांबा देवा थांबा, तुम्ही काल लई गप्पा आणत होते नाही का, या सृष्टीमधल्या प्रत्येक जीवाने भोजन केल्याशिवाय मी भोजन करत नाही. चला म्हटले, कालपासून एक जीव उपाशी तुम्हाला दाखवते. भगवंताला त्या कपाटाजवळ आणलं, छोटीशी डबी काढली रुक्मिणी आई साहेबांनी, तिचं झाकण उघडलं आणि उघडल्यावर सांगितलं, बघा कालपासून ही मुंगी उपाशी, बघा देवा तुमच्या डोळ्यांनी चांगली बघा. भगवंत म्हटले, मला काय दाखवती, तूच बघ. आणि ज्या वेळेस रुक्मिणी आई साहेब ते डबीत डोकावून बघायला गेले ना, छोटीशी मुंगी एक तांदळाचा शीत कुरतडत होती, तांदळाचं शीत. रुक्मिणी आई साहेब म्हटले, देवा हे कसं शक्य झालं, मुंगी डब्यात टाकली त्यावेळेस काहीच नव्हतं, आलं कुठून. भगवंत म्हणले, अगं यालाच म्हणतात अन्न मान धन येतो प्रारब्ध आधी. प्रारब्धेची भरे पोट, 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 प्रारब्धेची भरे पोट. क्या बात. प्रारब्धेची भरे पोट, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोबाट, भरे पोट तुका करीना बोबाट, तुका करीना बोबाट. सोस कर शिवाया, भज मन पंढरी राया, जय हो. भज मन पंढरी राया. काय सोच कर शिवाया, काय सोच कर शिवाया, काय सोच कर शिवाया. जय हो. भज मन पंढरी राया. प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोबाट, करीना बोबाट, तुका करीना बोबाट. प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोबाट, तुका करीना बोबाट, तुका करीना बोबाट. प्रारब्धेची भरीपोट नाही का, अन्न सुद्धा प्रारब्धानुसार मिळत असतंय. भगवान परमात्मा म्हणले, अगं रुक्मिणी याला म्हणतात अन्न मान धन येतो प्रारब्ध आधीनं. रुक्मिणी ज्यावेळेस तू मुंगी डब्यात टाकत होती ना, त्याच वेळेस तुझ्याच कपाळाचा एक तांदळाचा शितनी सरला आणि त्या डबीत पडला, हे तुला सुद्धा कळालं नाही का. अन्न सुद्धा प्रारब्धाच्या अधीन असतंय. तसं माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे शरीर सुद्धा प्रारब्धाच्या अधीने अभंगाचं पहिलं चरण. देह तव आहे वा. प्रारब्धाधीन, देह तव आहे टाळ टाळ टाळ. प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन. अधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन, देह तव आहे प्रारब्धाधीन,
कासीन वाहू भार सरो माझा काळ तुझी या चिंतने सरो माझा काळ तुझी या चिंतने बोलता बोलता एक नाव राहून गेलं बरं का, आमचे मातोश्री चॅनल दत्ता भाऊ नाही का. हे कीर्तन सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिसणार आहे, पण जे यूट्यूब चॅनलवाले आमच्या दत्ता भाऊंना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आपल्या परिसराचा वैभव आहे. गोड त्यांचा चॅनल आहे मातोश्री. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या आई साहेबांच्या नावावरून नाव ठेवलंय मातोश्री. विठ्ठल विठ्ठल देह तव आहे प्रारब्ध अधीन याचा मी काशी न वाहू भार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा देह प्रारब्धाच्या अधीन आहे. हा देह एक ना एक दिवस जाणार आहे नाही का. हाडामासाचा बनलेला हा देह. कारण श्रीमद भागवत कथेच्या महात्म्यामध्ये वर्णन आलेलं आहे नाही का. ज्या वेळेस तो तुंगभद्रा नदीच्या काठावरती आत्मदेव ब्राह्मण जाऊन बसलाय, पण संतती नव्हती, प्रॉपर्टी भरपूर होती, धन दौलत भरपूर होत आहे, पण त्यांना मुलगा नव्हता. साधूंनी फळ दिलं, मुलगा प्राप्त झालाय, पण तरी सुद्धा दुःखी होता. पण तो गायपासून झालेला गोकर्ण नावाचा मुलगा होता. तो म्हणला बाबा काय बसले या प्रपंचाला धरून, हाडामासाचा बनलेला हा देह आहे. म्हटले बाबा ज्या वेळेस मुलगा नव्हता त्यावेळेसही तुम्ही दुःखी होता. आज भगवंताने तुम्हाला मुलगा दिला, मुलगा व्यसनाधीन झालाय, आजही दुःखी आहात. काय पडलं नाही म्हणले प्रपंचामध्ये. हाडामासाचा बनलेला हा देह. देहस्थितम मासरुधिरे अभिमतं त्वजा त्वं जाया सुता दिसु सदा ममतं युमुचं पश्यानीशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठं. देहस्थितम हा देह हाडामासाचा बनलेला आहे बाबा, सोडून द्या म्हणले, जा तीर्थयात्रा करा. तसा हा देह कधी न कधी आम्हाला जावा लागणार आहे. तुकोबारायला माहित होता हा देह जाणार आहे नाही का. म्हणून त्याचं भजन, त्याचं चिंतन केलं पाहिजे, जीवनामध्ये कर्म चांगले केले पाहिजे. कारण माणसाच्या जीवनामध्ये फक्त आमच्याबरोबर केलेलं भजन आणि केलेले कर्मच येत असतात. दुसरं जीवनामध्ये आमच्याबरोबर काही येत नाहीये. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले त्याची नेहमी माणसानं जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या वागात निघून जाणार आहे. खाली राहणारे तो भक्त आपण केलेला परमार्थ आणि केलेले चांगले कर्मच आमच्या बरोबर येणार आहे. दुसरं काही आमच्या बरोबर येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. येरती राहती जेथे ते जेथे ते येरती राहती जेथे ते राहती जेथे येरती राहती जेथे. पाप पुण्य दोन्ही अंतीचे संगाती. पाप पुण्य दोन्ही अंतीचे संगाती. येरती राहती जेथे ते जेथे ते येरती राहती जेथे ते. पाप पुण्य दोन्ही अंतीचे संगाती. पाप पुण्य दोन्ही अंतीचे संगाती. येरती राहती जेथे ते जेथे ते येरती राहती जेथे ते. टाळ्या वाजवा आमच्या महाराज मंडळी करता. येरती राहते जेथे तेथे. काय आमच्या धन येणार नाही, दौलत येणार नाही. चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतो, ते निर्माण करावं लागत असतं. आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही. धर्माची गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि जी माणसं बोलण्यात लबाडी करतात ते आयुष्यात सुखी होत नाही.
म्हणून धर्माशी सुद्धा गद्दारी करू नका. आम्ही जीवन जगतोय, परमार्थ करतोय, दुसऱ्याचं सुद्धा वाटोळं कधी करू नका. कारण जो इतरांचं वाईट करतो ना, स्वतःला वाचवण्यात कमी पडतो. जो दुसऱ्याचं चांगलं करतो ना, तो स्वतः कधी संपतच नाही. दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाट्याला लागा. दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो, विचारावरून ठरत असतो. चांगला माणूस बना. शेवटी हिशोब धर्माचा नाही, कर्माचा होत असतो, एवढं लक्षात ठेवा. आम्ही काय कर्म केले भगवंत आम्हाला पहिल्यांदा विचारणार आहे. म्हणून चांगले कर्म करा. एखाद्याने तुम्हाला दुःख दिलंय, त्रास दिले, आपण का दुसरे कर्म करायचे नाही का? कर्म ज्यांनी कर्म केला त्याचा व्याजासह कर्म बदला घेणार आहे. आपण दुसरे कर्म करू नका. कारण आम्हाला वाटत असेल कर्म करत असताना आम्हाला कोणी बघत नाही, पण आम्हाला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे, या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलेट करा आणि किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावंच लागणार आहे. त्याला म्हणतात कर्म. विठाल विठाल जीवनामध्ये जीवन असं जगा, असं जीवन जगा का जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत असेल ना, तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. कोणी कसाही असो, त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे. दुसऱ्याचं सुख पाहत असताना तो भगवान परमात्मा आमचं काहीच बिघडू शकत नाही. म्हणून दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. एक परमार्थ करत असताना आपल्याला त्रास होत असतो, चांगले कार्य करत असताना त्रास नक्की हमकाच असतो. पण त्यावेळेस माणसाने डगमगायचं नाही. संकट येत असतात, संकट जात असतात. स्वामी विवेकानंदांचं वाक्य मला आठवतंय. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्याच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी अडचणी आहे, दररोज कोणीतरी निंदक आहे, दररोज कोणीतरी विरोधक आहे, त्यांना समजायचं का आपण योग्य रस्त्याने प्रवास करतोय. ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही, विरोधक नाही, निंदक नाही, त्यांना समजायचं का आपण चुकीच्या रस्त्याने प्रवास करतोय. विठाल विठाल विठाल. कारण आपलं जीवन जगत असताना लोकांचं टेन्शन घेऊ नका नाही का. आपलं जीवन आपल्या मस्तीत आपण जगलं पाहिजे. परमार्थ करायचं आहे आपल्या पद्धतीने. आपण लोकांचं लोड घेऊ नका. कारण समाज असा आहे, समाजात काही माणसं सांभाळावं लागतात नाही का गोकुळ भाऊ. काही माणसांपासून सांभाळून राहावं लागत नाही का दादा. काही सांभाळावं लागतं, काही पासून सांभाळून राहावं लागतं. आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची काहीच किंमत नसते. त्याचप्रमाणे विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची काही किंमत नसते. समाज असा आहे, पिरू विकत घेताना गोडे का विचारतात, खाताना मात्र मीठ मिरची लावून खातात अमोलदादा नाही का. समाज असा आहे, मेलेल्या माणसाला खांदा देणं पुण्य समजतात, पण नियतीशी अदबल झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना 10 वेळेस विचार करतात. ही समाजाची रीती. लोकांचं लोड घेऊ नका. लोक काय म्हणतील ते बघूच नका. कारण समाजाचा असं आहे, जोपर्यंत आपली गरज असते ना, तोपर्यंत आपल्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा केला जातोय. एकदा का गरज संपली, निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. स्वतःचा दिवा त्याला वाचून विजलेला असतो, पण दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती बघण्याची संख्या जगात आज जास्त आहे. म्हणून परिस्थितीनुसार बदलणारी माणसं सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलावणारी माणसं सांभाळा. आयुष्यात अपयश पाहायला मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत आपली चांगली वेळ असते की लोक चांगलं वागतात, वाईट वेळ आली की लोक वाईट वागतात. एखादा क्लास 1 अधिकारी होऊ द्या बरं, माळी साहेब राहिले होते, नाव घ्यायचे, होऊ द्या बरं, आमचे चेअरमन पाठीमागं बसलेले. एखादा क्लास 1 अधिकारी होऊ द्या बरं, लोक म्हणतात महाराज तो जवळचा पाहुणा आहे बरं का आमचा. आणि भिकारपती होऊ द्या बरं, ते म्हणतात महाराज त्याचा ना आमचा 10 पिढ्या संबंध नाही. ही समाजाची रीती. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका. सांगायचंच जर असेल आपल्या सद्गुरूंना सांगा किंवा आपल्या आईवडिलांना सांगा. लोकांकडं मलम नसतो, पण मीठ मात्र नक्की असतं. ते तयारच असतात जखमीवरती मीठ चोळायला. जीवन असं जगा की आपला तिरस्कार करणारे लोक एक दिवस आपली ओळख सांगत फिरले पाहिजे. असं जीवन जगा. विठाल विठाल विठाल. कारण आपल्या दुःखाची किती जाहिरात केली ना, त्याला खरेदी करणारा या जगात कोणीच नाही नाही का. जगून झालेलं आयुष्य पुन्हा जगता येत नाही. काही चुकलं तर कोणाकडे टाइम प्लीज मागता येत नाही. आपल्यावर ओढवलेल्या चांगल्या वाईट गोष्टीला आपल्यालाच सामोरं जावं लागत असतं नाही का. रुळलेले वाटाने जाणारे बरेच असतात, पण स्वतःची वाट निर्माण करणारा एखादा असतो. नशीबवान सर्वच असतात हो, पण नशिबाला जिंकणारा एखादा असतो नाही का. जिंकणारे सर्वच असतात, पण हरून जिंकणारा एखादाच असतो. विठाल विठाल विठाल. हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण ज्यावेळेस लोकांना आपलं कौतुक खटकायला लागतं त्यावेळेस लोक आपली बदनामी सुरू करत असतात. जसं गोड फळ देणाऱ्या झाडाला जास्त दगड मारले जातात ना, त्याचप्रमाणे
चांगलं काम करणाऱ्या माणसाला जास्त त्रास दिला जातोय. म्हणून चांगलं जीवन जगा. कारण काय असतं ना, घर जर रस्त्यावर जर आले असेल ना तर चांगली किंमत भेटते. शेती रस्त्यावर जर असेल चांगला भाव मिळतो. आणि माणूस जर रस्त्यावर आला तर किंमत संपते. म्हणून रस्त्यावर येऊ नका, नाही का, विनंती. चांगलं जीवन जगा, भगवंताचं भजन करा, त्याचं चिंतन करा. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा देह प्रारब्धाच्या अधीने. हा देह एक ना एक दिवस जाणार आहे. पण देवा, हा देह जाण्याच्या अगोदरचा काळ देवा तुझ्या भजनामध्ये गेला पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. सरो माझा काळ तुझी चिंता क्या बात आहे. सरो माझा काळ तुझी चिंता माझा तुझी चिंता सरो माझा काळ तुझी चिंता सरो माझा काळ तुझी चिंता सरो माझा काळ तुझी चिंता काया वाचा म्हणे काया वाचा म्हणे विजिताचे शिन विजिताचे काया वाचा म्हणे जगताने काया वाचा म्हणे विजिता चिंताने काया वाचा म्हणे इच्छित से काया वाचा म्हणे इच्छित से सर्व तुझी सर्व तुझी सरो माझा काळ तुझी चिंतने काया वाचा मने इच्छित असे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा हा काळ तुझ्या भजनामध्ये गेला पाहिजे, तुझ्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. सकाळी सकाळी माणसाला किती घाई असू द्या ना, किती धावपळ असू द्या, 2 मिनिटं आमच्या घरातील देवघरासमोर आम्ही जगाच्या मालकाला हात जोडू शकत नाही का हो? जीवनामध्ये धावपळ कायमच चालू आहे. पण 2 मिनिटं आमच्या देवघरासमोर हात जोडून उभे राहा आणि जगाच्या मालकाला हृदयामध्ये साठवा, हृदयामध्ये आठवा त्याला. सकाळी सकाळी भगवंताला आम्ही जर हृदयामध्ये साठवलं, हृदयामध्ये आठवलं तर दिवसभर माणूस वाईट काम करणार नाही. फक्त सकाळी त्याला साठवता आलं पाहिजे, त्याचं चिंतन आयुष्यामध्ये करता आलं पाहिजे. नामस्मरण, या कलियुगामध्ये मंत्र एकच सोपा आहे, नामस्मरण सगळ्यात महत्वाचं आहे, नाही का. ज्या ज्या घरामध्ये अखंड चिंतन नामस्मरण होतंय ना, त्या घरात इतकं समाधान कुठंच वाटत नाही. म्हणून अखंड त्याचं चिंतन, त्याचं भजन केलं पाहिजे. मी माता वर्गांना नेहमी म्हणत असतो, आम्ही जो सकाळचा स्वयंपाक करतो ना, तो स्वयंपाक करत असताना मुखाने रामकृष्ण हरी म्हणत राहा. आम्ही जे स्वयंपाक करतोय ते अन्न तयार नाही होणार, तो प्रसाद तयार होईल. आणि तो प्रसाद आम्ही सेवन केला तर आमची बुद्धी कधीच भ्रष्ट होऊ देणार नाही. नामस्मरणाची खऱ्या अर्थाने ताकद आहे. म्हणून आयुष्यभर त्याचं चिंतन, त्याचं भजन आम्हाला करता आलं पाहिजे, नाही का. आमच्याबरोबर तारे पुढ्याची उपदेश तारे स्वर 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 विठाल 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 विठाल. विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश. तुमचं प्रमाण कळलं मला, पण काय नाही, शावरीचे गोरे असते ना मागची तानाच घ्यायचा नसतो, हे वडाला पक्की राहते. आहे आपल्याकडं 2-4 गंज, काय नाही, दादांचं प्रमाण गोड होतं. आता तरी पुढे हाची उपदेश, नाही का. म्हणून त्याचं भजन, त्याचं चिंतन आयुष्यामध्ये करा. त्याचं भजन आम्हाला का. धन दौलत आमच्या बरोबर आहे. पुन्हा पुन्हा मी का सांगतोय, बायको फक्त दरवाजापर्यंत असणारे, मुलगा हा अग्निदान देण्यापर्यंत असणारे, समाज हा स्मशानापर्यंत असणारे, आमच्याबरोबर फक्त केलेले कर्म आणि केलेलं भजनच येणार, हे लक्षात घ्या. बोलायच्या अगोदर विचार करायला शिकलं पाहिजे, लिहायच्या अगोदर वाचायला शिकलं पाहिजे, हार मानण्याच्या अगोदर प्रयत्न करायला शिकलं पाहिजे, खर्च करण्याच्या अगोदर कमवायला शिकलं पाहिजे, आणि मरायच्या अगोदर जगायला शिकलं पाहिजे. जीवनात इतक्याही चुका नाही केल्या पाहिजे का पेन्सिलच्या अगोदर ते खुटरभर संपून जाईल, असं जीवन जगलं पाहिजे. माझे छत्रपती शिवाजी महाराज कसं जीवन जगले हो, 52 ते 53 वर्ष जगले राजे.
पण महाराज गेल्याची बातमी संपूर्ण महाराष्ट्राला कळाली आणि तीच बातमी वाघ्या कुत्र्याला कळाली. त्यांना आपला प्राण महाराजांच्या चरणावरती समर्पित केलाय. असं जीवन जगता आलं पाहिजे. आपण उठलो तर आपल्याबरोबर 4 जण उठले पाहिजे, आपण बसलो तर आपल्याबरोबर 4 जण बसले पाहिजे. म्हणून माफी मागून छोटं व्हा, पण खोटं बोलून जीवनात कधी मोठं होऊ नका. आम्हा धन कमवलं म्हणजे माणूस धनवान होतो असं नाहीये. खरा धनवान तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार आहे, नेक व्यवहार आहे, चांगले संस्कार आहे, तोच खरा धनवान असतो. आम्हाला दुसऱ्याला देण्याकरता आमच्याकडे काही नसलं तरी चालेल, पण आम्हाला सन्मान तरी देता आला पाहिजे. सुगंध देणारी अगरबत्ती जर एकदा संपली ना, खाली फक्त राख उरत असते, त्या राखीचा पुन्हा कधी सुगंध येत नाही. त्याचप्रमाणे या देहामध्ये जोपर्यंत जीव आहे ना, तोपर्यंतच आपला सुगंध दरवळत राहील. एकदा जीव निघून गेला रे गेला, खाली फक्त राख उरणारे, त्या राखीचा पुन्हा कधी सुगंध येणार नाहीये. विज्ञानाच्या जोरावरती, तंत्रज्ञानाच्या जोरावरती किती माणसाला प्रगती करू द्या, पण नियतीनं मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट, त्यालाच म्हणतात मरण. हे कधीच चुकणार नाही. किती धन असू द्या, किती मोठं पद असू द्या, पण जावाच लागणार आहे. अजितदादा आठवा नाही का, उपमुख्यमंत्री होते. काय कमी होतं दादांकडं? काहीच कमी नव्हतं. पण एकदा बोलवणं आलंय ना, त्याचा निरोप आला ना, निघावं लागतं. ते कारण भगवंत बरोबर त्याच्यामध्ये शोधत असतोय, पण जावा लागत असतंय. एवढं मात्र लक्षात ठेवा. जुन्या काळामध्ये स्मशानभूमी जवळ ते मारुतीचं मंदिर असायचे. का ठेवायचे हो? कारण सकाळी माणूस जर दर्शनाला गेला ना काका, त्याला पहिली स्मशानभूमी दिसली पाहिजे. त्यांना हे डोक्यात ठेवायचं की एक दिवस इथं नक्की यायचंय नाही का. असं जगभर फिर, पण इथं यायचंच हे भानावर राहायला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये आम्ही किती म्हणलो ना, माझ्याकडे 4 डॉक्टर आहे, एवढे डॉक्टर. नीतू मांडके तुम्हाला माहित असेल. अहो, जगामधला हृदय सर्जन डॉक्टर होते नीतू मांडके. त्यांच्यासारखा तज्ज्ञ कोणी नव्हता हृदयामध्ये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची बायपास सर्जरी त्यांनी केली होती. कित्येक लोकांचे हजारो लाखो ऑपरेशन त्यांनी केले असते. म्हणजे हृदयामध्ये एवढे तज्ज्ञ होते. पण शेवटी त्यांना मरण कसं आलं माहिती का? त्यांनाच हृदयविकाराचा झटका आला. पण जवळ 10 डॉक्टरची टीम उभी, ते स्वतः हॉस्पिटलमध्ये होती. हृदयविकाराचा झटका आला, त्यांनी सांगितलंय मला अशा अशा नावाचं इंजेक्शन द्या म्हणजे मी वाचेल. पण तिकडं इंजेक्शन भरूपर्यंत इकडं जीव निघून गेला होता. खेळतो येण्याची खेळावा नाही का. आयुष्य संपलंय आम्हाला जावाला. आम्ही किती धन आहे, एवढं पैसा आहे, एवढे डॉक्टर आहे, पण भगवंत म्हणतो नाही, अरे वेड्या, हा सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलं. बेट्या ज्या दिवशी करार संपेल ना, त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ देणार नाही का. तो 1 मिनिट नाही, सेकंद सुद्धा एक्स्ट्रा देत नाही. ज्या वेळेस वेळ त्यावेळेस लगेच घेऊन जाणार. विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला म्हणतात, देवा हा देह जाणार आहे मला माहिती देवा, पण हा देह जाण्याच्या अगोदरचा काळ तुझ्या भजनामध्ये गेला पाहिजे. सर्व माझा काळ तुझी चिंतने, काया वाचा मने इच्छित असे. आणि तुकोबाराय म्हणतात, देवा या जन्मामध्ये मला तरी वाटतंय माझ्या करता नामस्मरण सोडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा लाभ मला दिसत नाही. अभंगाचं लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. हा लाभतो ना दिसे याहुनी दुसरा, लाभतो ना दिसे याहुनी दुसरा. लाभतो न दिसे याहुनी दुसरा, लाभतो न दिसे याहुनी दुसरा. लाभतो ना दिसे याहुनी दुसरा, लाभतो ना दिसे याहुनी दुसरा. आणि कदा तारायण जन्मे, आणि कदा तारायण जन्मे, आणि कदा तारायण जन्मे, आणि कदा तारायण जन्मे. करो माझा काळ तुझी चिंतने, करो माझा काळ तुझी सर्व चिंतने. माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने.
लाभ तो न दिसे यावनी दुसरा अनिक दातारा येणे जन्मी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा या जन्मामध्ये तरी मला वाटतंय नामस्मरण सोडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा लाभ मला दिसत नाही, म्हणून जीवनामध्ये त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. हे बघा, माणसाकडून वाईट कर्म होऊन जात असतात, पण चांगले कर्म माणसाला करावं लागत असतात. तुमचा देवावर जर श्रद्धा असेल ना, काळ किती वाईट येऊ द्या हो, त्याच्यातून नक्की मार्ग निघत असतो. नुसतं पैसा कमवण्याकरता जगू नका, त्यांना जगणं बाजूला राहून जातं. जन्माला येताना आम्ही काय घेऊन आलो होतो, जाताना काय घेऊन जाणार आहात. जे सुखासाठी कराल ना त्याच्यात आनंदच मिळेल असं नाही, पण जे आनंदाने कराल ना त्याच्यात एक दिवस नक्की सुख मिळणार आहे, नाही का. या विश्वामध्ये तोच खरा भाग्यवान आहे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, आथुरणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि आपल्या वंजुळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे, तोच खरा भाग्यवान. म्हणून दुसऱ्या करता जागा, ज्याला गरज असेल त्याला मदत करा. एखादी वस्तू जर वापरली नाही ना ती गंजून जात असते, आणि जास्त वापरली तर ती झिजून जात असते. मग न वापरता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखदुःखामध्ये झिजणे केव्हा चांगलंच आहे ना, मग दुसऱ्या करता झिजत चला. एका कवीनं सुंदर म्हटलेलं आहे बरं का, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना कमा कर. म्हणून कोणी कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असो, राजकीय असो, सामाजिक असो. आता आमचे आप्पा आहेत, पप्पूदादा आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात, पण एक समाजसेवेचा जो माणूस काम करतोय खऱ्या अर्थाने त्याला सुद्धा एक परमार्थ म्हटलेलं आहे. नुसतं मग आम्ही नाही म्हणायचं का आम्ही गण लावणार माळ घालते आम्हीच पारमार्थिक. जो समाजासाठी लढतोय, समाजासाठी झटतोय, खऱ्या अर्थाने तो सुद्धा एक पारमार्थिक आहे. समाजासाठी कार्य करणारा सुद्धा एक पारमार्थिक म्हटलेला आहे. म्हणून चांगलं जीवन. जनसेवा ही ईश्वर सेवा. बवा, जनसेवा ही ईश्वर सेवा. विठ्ठल विठ्ठल म्हणून ना दुसऱ्या करता आम्हाला जिस्ता आला पाहिजे. आता आत्ताच आपल्या परिसराचं वैभव असतं रे, अवधूत चिंतन देवस्थान तळेगाव मळे, नाही का. गुरुवर्य दादा महाराज टुपके बाबांचं कार्य किती महान आहे हो. कारण आजही खरोखर ते गरीब असून त्यांना मदत करत असतात. कारण मला वाटतं 19 एप्रिलला आहे ना सामुदायिक विवाह सोहळा, 19 एप्रिलला 21 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा त्यांनी ते आयोजन केलं. भव्य दिव्य आयोजन आहे. गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये, म्हणजे त्यांच्या प्रमुख उपस्थिती महाराजांची. रमेशगिरी बाबा असेल, मुख्यमंत्री सुद्धा, उपमुख्यमंत्री येणार आहे ना, शिंदे साहेब दोघं येणार. वा वा वा, टाळ्या वाजवा एकदा. कारण येवलेशी रोप लावी द्वारी त्याचा विलू गेला गगनावरी, नाही का. हे कार्य समाजासाठी जो लढतोय ना, समाजासाठी करतोय ना, त्याचं कार्य महान असतंय. म्हणून आपल्या परिसराचं वैभव गुरुवर्य दादा महाराज टुपके बाबांना खऱ्या अर्थानं मी धन्यवाद देईल का मोठं कार्य त्यांचे. म्हणून दुसऱ्याकरता झिजत चला, दुसऱ्याकरता कामं या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ह्या जन्मामध्ये नामस्मरण सोडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा लाभ मला दिसत नाही, पण तुकोबाराय म्हणतात देवा मागच्या जन्मामध्ये त्या नामस्मरणाचं मला महत्व कळालं नाही. शेवटचं चरण. तुका म्हणे आलो शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे, म्हणे आलो शोषित संकटे, तुका 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 म्हणे आलो शोषित संकटे, शोषित संकटे, तुका म्हणे आलो शोषित संकटे. मी माझे ओखटे आहे देवा, मी माझे ओखटे आहे देवा, सर्व माझा काळ तुझिया चिंतने, सर्व माझा काळ तुझिया चिंतने. मी माझे ओखटे आहे देवा, मी
माझे मुखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझे चिंतन सर्व माझा काळ तुझे चिंतन काया वाचा मने चित्त काया काया वाचा मने चित्ता हरी बोल. काया वाचा मने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने काया वाचा मने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने काया वाचा मने काया वाचा मने इच्छित से काया वाचा मने इच्छिताति सनि द 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 प म ग रे सनि द प म ग रे सनि द प म ग रे नो नि सा ग प नि सा म प नि सा सा म प नि सा म प नि सा म प नि सा सा म प नि सा म प नि सा म प नि सा सनि द प म ग रे सनि द प म ग रे सनि द प म ग रे ग प नि सा म प नि सा म प नि सा सा म प नि 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 सा नि द प म ग रे सनि द प म ग रे गपनी सा मपनी सा मपनी सा मपनी सा मपनी सा मपनी सा मपनी सा 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 काया वाचा मने इच्छित से झाला शेवट हा गोड सर्व माझा काळ शेवट हा गोड देवी पुरविले कोण पुरविले कोण
झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड विठोबा रखुमा विठोबा विठोबा चला चला हरी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई वा टाळकरी मंडळी हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 टाळ टाळ वाह वाह जय हो क्या बात है टाळी वाजवा टाळी वाजवा वा विद्यार्थी मंडळ जय हो टाळ्या वाजवा यांच्याकडे तुका म्हणे आलो शोषित संकटे मी माझे ओखटे आहे देवा. या बहिणाबाई संस्थांची सर्व मुलं आहेत ना, आमचे रामेश्वर महाराज यांचे, या मुलांकरता डॉक्टर अमर देशमुख यांच्याकडून 1000 रुपये भेट त्या मुलांना दिली. या रामेश्वर महाराज डॉक्टर साहेबांच्या टाळ्या वाजून स्वागत करा त्यांचं. कारण पुतणे का वा वा धन्यवाद त्यांना. कारण आज आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी पार्वतीबाई बाळकृष्ण देशमुख मातोश्रींना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. बोलण्याच्या ओघामध्ये एक नाव राहिलं होतं, मातोश्रींच्या कन्या असणारे आमचे छायाबाई अरुण जाधव, त्याही आईसाहेबांच्या कन्या आहेत. कारण आईसाहेबांना भगवंताच्या चरणी सद्गती प्राप्त हो एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. कारण आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. हजारो माणसं मिळतील आयुष्यामध्ये, पण हजारो चुकांना क्षमा करणारी आई पुन्हा कधी भेटणार नाही. ढगाचा आड गेलेला सूर्य दिसेल, पण माती आड गेलेली आई पुन्हा कधी दिसणार नाही. म्हणून सुंदर असं आयोजन आमच्या भगवान भाऊ देशमुख परिवाराने केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळं तुमचं सर्वांचं दर्शन झालं बरं का, आदरणीय आमचे चेअरमन अशोक पाटील हिंगे असतील, आदरणीय आमचे अनिल भाऊ खिल्लारे असतील, दोघांनाही धन्यवाद देतो. त्यांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली. त्याचप्रमाणे आमचे सुयोगदादा असेल, सर्वच आता समोर बसणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी माळीसाहेब आहेत, पाठीमागं भीमराज आप्पा असतील, त्याचप्रमाणे सर्वच आता इकडं मोसे पाटील हिंगे असेल, आमचा आदित्य दादा असेल नाही का, येस दादा निर्मळ असेल, सर्वच आता अनिकेत दादा असेल, सर्वांना धन्यवाद देतो.
याचप्रमाणे या ठिकाणी गुरुवर्य भरतगिरीजी महाराज उपस्थित आहेत. बाबांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, माझे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज, महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर हो. आता या ठिकाणी सर्व गायक मंडळी तुम्हाला सर्वांना धन्यवाद. पुन्हा नावाचा उच्चार करेन सर्वच आता आणि झालेली सेवा सद्गुरूंची चरणी समर्पित करतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय हा बोलिले पुरे वेडे वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज हो नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध